सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या 2 संशयितांना धारदार कोयत्यासह ताब्यात घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे दोघे मिरजमधील चुनाभट्टी रोड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या संशयितांवर कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली होती. दरम्यान पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ गुंडे, आमसिद्ध खोत आणि प्रकाश पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की मिरज शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील तडीपार आरोपी इजाज उर्फ एजाज अल्फाज शेख आणि मलिक जान उर्फ सोहेल राजू नदाफ हे चुनाभट्टी रोड परिसरात संशयास्पदरित्या फिरत असून त्यांच्या ताब्यात शस्त्र आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी गजानन डेअरीकडे जाणाऱ्या चुनाभट्टी रोड परिसरात सापळा रचला. यावेळी 2 संशयित इसम आढळून आल्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत त्यांनी आपली नावं इजाज उर्फ एजाज अल्फाज शेख वय वर्ष 29 राहणार अमननगर मिरज आणि मलिक जान उर्फ सोहेल राजू नदाफ वय वर्ष 26 राहणार कॅनल रोड मिरज अशी सांगितली. तपासात दोघांनाही जून 2025 मध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आल्याचं निष्पन्न झालं. जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेशासाठी सक्षम प्राधिकरणांची परवानगी असल्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचं समोर आलं. यानंतर पंचासमक्ष अंगठ झडती घेतली असता दोघांच्या कमरेला धारदार लोखंडी कोयते आढळून आले. त्यामुळे गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगल्याचा संशय बळावला. पोलिसांनी दोनही कोयते जप्त करून आरोपी विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.